नाशिक महानगरपालिका सातपूर विभागीय कार्यालय हद्दीतील राष्ट्रीय मुक्त फेरीवाला हॉकर्स झोन क्रमांक 3 मध्ये आज सकाळी मनपाच्या वतीने वाढीव अतिक्रमण धारकांवर कारवाई करण्यात आली। लॉकडाऊन नंतर सातपूर MIDCच्या जागेत फेरी विक्रेत्यांसाठी मनपाच्या वतीने हॉकर्स झोन तयार करण्यात आला। व्हिक्टर गॅस्केट कंपनी भिंतीलगत असलेल्या फेरीवाला हॉकर्स झोनमध्ये नियमानुसार 20 व्यावसायिकांसाठी 5x5 ची जागा आहे, परंतु काही दिवसांपासून येथे अनेक वाढीव अतिक्रमण झालेले दिसून येत आहे। या अनुषंगानेच आज सातपूर मनपाच्या विभागीय अधिकारी सुनीता कुमावत यांच्या उपस्थितीत वाढीव केलेल्या अतिक्रमणावर JCB फिरवण्यात आला। यावेळी विभागीय अधिकारी सुनीता कुमावत यांनी कारवाईविषयी अधिक माहिती दिली। ही कारवाई नाशिक मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, अतिक्रमण उपायुक्त मयूर पाटील तसेच सातपूर विभागीय अधिकारी सुनीता कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली संजय चौधरी, राजेंद्र भोरकडे, मधुकर गायकवाड, भरत खैरनार, तानाजी निगड, संजय कोठुळे, भगवान सूर्यवंशी, जीवन ठाकरे, विलास काळे, शुभम काळे तसेच 5 अतिक्रमण वाहने, एक JCB, 55 मनपा कर्मचारी आणि 10 पोलीस यांच्या मोहिमेत करण्यात आली। फेरीवाला झोन मंजूर आहे। मंजूर फेरीवाला झोनमध्ये एक तर त्याची नियमावली अशी आहे की परमनंट किंवा कायमस्वरूपी असं स्ट्रक्चर त्यात करता येत नाही आणि 5x5च्या जागा आपण देतो तिथे त्या व्यावसायिकाला व्यवसाय करण्यासाठी। परंतु इथे आम्हाला तक्रारी पण अशा होत्या आणि मागे पाहणीत पण असं दिसून आलं की हॉटेल्स तयार केलेले आहेत मोठे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय, मद्य विक्री वगैरे हे सगळं चालूच होतं। त्यामुळे त्या तक्रारींच्या अनुषंगाने 1-1.5 महिन्यांपूर्वी आम्ही सर्व इथल्या व्यावसायिकांना सूचना दिलेली होती की तुम्ही तुमचं जे अतिक्रमण आहे, जे वाढीव काम केलेलं आहे ते स्वतःहून काढून घ्या। त्यानंतर आज सकाळपासून आमची अतिक्रमणची गाडी इकडे अनाउन्समेंट करते हे स्वतःहून काढून घेण्यासाठी आणि साधारण 1 वाजता आम्ही इकडे कारवाई सुरू केली आणि ह्या झोनमधले ज्यांचं वाढीव काम होतं, पुढे आलेले होते 5x5 पेक्षा जास्त, त्यांचे आम्ही पुढचे पार्ट आम्ही काढले आहेत आणि त्यांनी राहिलेलं जे अतिक्रमण आहे ते स्वतःहून काढून घ्यायचं आहे। फेरीवाला झोनमध्ये जे व्यवसाय अलाउड आहेत तेवढेच व्यवसाय त्यांनी इथे करायचे आणि त्यांना ते व्यवसाय जर करायचे नसतील तर त्यांनी त्यांची फेरीवाला नोंदणी रद्द करायची। याची पाहणी आमच्या विभागामार्फत पण होणार आहे। जे व्यवसाय अलाउड आहेत तेच व्यवसाय इथे केले जाऊ शकतात आणि तेवढ्यासाठी फक्त फेरीवाला झोन इथे आहे। तुम्ही मद्य विक्रीचा विषय प्रशासनाला आमच्यामार्फत माहिती दिली गेलेली नाही अजून, पण पूर्वी आम्ही आमचा जो फेरीवाला झोन आहे तो रेग्युलराइज करतो आहे। जेवढी जागा आम्ही अलाउड केलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त जे आहे ते आम्ही फक्त काढलेलं आहे। स्टार न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक।